लाईफस्टाईलचं काय आवडतं, कुठल्या गोष्टीतून शॉपिंग करते लाईफस्टाईल? एक तर मला असं वाटतं की हे जे ऑटम विंटर 2024चं जे कलेक्शन आहे ते इतकं अगदी मला साजेसं किंवा माझ्या स्टाईलला साजेसं आहे, कारण माझी रोजची स्टाईलच इतकी रिलॅक्स इझी असते की मला फार असं विचार करायला आवडत नाही रोज, म्हणजे रोजच्या कपड्यांकरता की कोणत्याही स्टोअर मध्ये मला जायला आवडतं, काहीतरी बघायला आवडतं, ते बघून लगेच आवडून मी ते घेते आणि जाते. मी फार विचार करत नाही शॉपिंग बद्दल. मी नेहमी म्हणते की मी खूप इम्पेशंट शॉपर आहे, म्हणजे मला ऑनलाईन शॉपिंग करताना सुद्धा जर खूप असं स्क्रोल करायला लागलं तर मग मी बोर होते. त्यामुळे लाईफस्टाईल स्टोअर्स जे हे नवीन कलेक्शन आहे ते माझ्यासाठी अगदी एकदम परफेक्ट मॅच आहे माझ्यासाठी, कारण की मी या स्टोअर मध्ये आल्यावर मला जितकं काही दिसतंय ते सगळंच मला आवडतंय. त्यामुळे मला असं वाटतंय की इनफॅक्ट मी जे घातलंय तेही लाईफस्टाईल स्टोअरच आहे. त्यामुळे तुम्हाला कळेलच की हीच माझी स्टाईल आहे. डेनिम ऑन डेनिम किंवा स्नीकर्स किंवा एक इझी ब्रीझी ड्रेस किंवा फ्रेश लाईट कलर्स, हे सगळे या सगळ्या माझ्या आवडीच्या गोष्टी आहेत आणि ते सगळं इथे आहे. त्यामुळे मला खूप मजा येते की मला रेप्रेझेंट करायला मिळते. हा, How do you align yourself with this lifestyle? the fact that it is so the style is so easy and so comfortable, so relaxed. It is laid back in a way. The fashion of the collection, the autumn winter 2024 collection, and that is exactly who I am. I'm very like, I like being comfortable in my own skin. I don't like going too ham on like, म्हणजे असं मला खूप लाऊड काही करायला आय डोंट एन्जॉय दॅट अनलेस इट्स अ रिक्वायरमेंट ऑफ एन इव्हेंट. सो आय एम टॉकिंग अबाउट एन एव्हरी डे, लाईक अ डे टू डे थिंग. सो इव्हेंट्स वगैरे तर दॅट्स अ व्हेरी डिफरंट. You are a very relaxed kind of येस, shopper. आय एम. What do you have to say about the fabric, the color? I think the colors in the collection are very nice and fresh. The fabric feels very comfortable to the skin. It is not something that's stinging. It is fitting absolutely like hand in glove. It is extremely, it is feeling like your own skin. Like it's very comfortable. मी तुला नवीन कपडे जेव्हा आपण खूप सारं शॉपिंग करतो, मागच्या जुन्या गोष्टींचं काय करते? मी अलीकडेच मी एक मोहीम सुरू केली होती की नाही, म्हणजे मी काहीच नवीन घेणार नाही जोपर्यंत मी माझ्या जुन्या कपड्यांचा काहीतरी निकाल लावत नाही. तर मी नेहमी एनजीओ शोधत असते किंवा स्टोअर शोधत असते जे जुने कपडे घेतात आणि ते रिसायकल करतात. त्यामुळे मी तेच ठरवलंय किंवा मी माझ्या स्टायलिस्टशी बोलते, कारण कधी कधी तिलाही ते वापरता येतील कपडे पुन्हा. तर हे सगळे ऑप्शन्स मी एक्सप्लोर करते. पण मी जेन्युइनली मी या वेळेला मी ठरवलं होतं की मी काहीच, आणि मी नाही केलंय आता मी आले इथे, पण जेव्हा मी ठरवलं 3-4 महिन्यापूर्वी की नाही, मी नवीन काही घेणार नाहीये जोपर्यंत जुन्या गोष्टी जात नाहीये. त्यामुळे महाराष्ट्रात कल्चरमध्ये साडी असेल किंवा आपले काही जुन्या गोष्टी आहे, अशा गोष्टीवरती काय वाटतं तुला? करायला पाहिजे, नवीन लाईफस्टाईल मध्ये यायला पाहिजे ती स्टाईल, असं वाटतं? हो, का नाही, वाय नॉट. लाईफस्टाईल मध्ये ऑलरेडी इंडियन वेअर आहे, तर साड्या का नाही. मी माझ्या वॉर्डरोब मध्ये तर इतक्या साड्या आहेत इनफॅक्ट की मला जाणवलंच नाही. यावेळेला मी म्हटलं तसं मी जेव्हा साफ करत होते माझं कपाट, तेव्हा मला रिअलाइज झालं की कितीतरी साड्या आहेत आणि आईच्या आहेत, आजीच्या आहेत, आणि त्या मी सगळ्या छान स्टोअर करून ठेवल्यात. आणि अपसायकल सुद्धा करता येतात ना साड्या, किती छान त्याचे लेहंगे बनवू शकतात, ड्रेसेस बनवू शकतात. त्यामुळे अर्थातच वाय नॉट, येऊ दे की. कपडे रिपीट करायला आवडतात का? खूप आवडतात. आणि मला ऍक्च्युली ना दुसऱ्यांचे ताईचे कपडे घालायला खूप आवडतात. मला लहानपणीपासूनच की नाही, हिने आता हा नवीन आणलाय ना, हा आता कधीतरी मी ढापेन, असं अशी माझी नेहमी असा एक विचार असायचा. आणि मी अजूनही ते करते, म्हणजे अजूनही ताईचे कपडे मी वापरते. तुझ्या फ्रेंड्ससाठी काय संदेश देणार आहे? मला असं वाटतं की लाईक आय सेड, दिस स्टाईल especially represents my personal style, and the fabric is great, the colors are great, it's absolutely on brand for the autumn winter 2024 collection, so you should definitely come and shop at the Lifestyle Store. Thank you. हमारे हिसाब से पूना एक बहुत पोटेंशियल मार्केट है. हमारे ऑलरेडी यहाँ पे 7 स्टोर्स थे, ये हमारा 8th स्टोर है पूना में. तो ये एक एरिया था जहाँ पे हमको लगा कि इस एरिया के रेजिडेंट्स के लिए इस कैचमेंट में पास में कोई लाइफस्टाइल स्टोर नहीं पड़ रहा है, इसलिए हमने सोचा कि यहाँ पे भी एक खोलना चाहिए. यहाँ का क्या स्पेशलिटी है?
का स्पेशल? लाइफस्टाइल का स्पेशलिटी ये है कि आपको फैशन से रिलेटेड कोई भी चीज़ चाहिए, आपको सब चीज़ एक रूफ के नीचे मिल सकती है। आप एक ही जगह आएंगे, आपको वेस्टर्न वेयर, एथनिक वेयर, लॉन्जरी, मेकअप, परफ्यूम, सनग्लासेस, मेंस वेयर, किड्स वेयर, सब चीज़ एक जगह में मिल सकती है। और बहुत सारे ब्रांड्स के ऑप्शंस हैं आपके पास, बड़े से बड़े इंटरनेशनल ब्रांड्स और इंडियन ब्रांड्स सब एक जगह मिल सकते हैं। तो आपका जो भी स्टाइल रिक्वायरमेंट है आपको मिल सकता है। तो आप पूना में किसी भी एक लाइफस्टाइल में जाइए, पिंपरी चिंदवाड़ या कहीं और, आपको सब एक जगह में जाके बहुत कन्वीनियंटली बेस्ट ऑफ फैशन, बेस्ट ऑफ ब्रांड्स मिल सकते हैं। मैडम, अभी आपने कहा कि पूना बढ़ रहा है, पूना में स्कोप है, लेकिन पूना एक कॉस्मोपॉलिटन सिटी है, जिसकी वजह से मॉल्स बहुत बढ़ रहे हैं। तो कॉम्पिटिशन के ज़माने में अपने आपको कैसे देखते हैं? देखिए, लाइफस्टाइल का एडवांटेज ये है कि हमारा बहुत पुराना रिश्ता है फैशन के साथ इंडिया में। आपको शायद पता होगा कि हमने इस साल 25 साल पूरे किए हैं इंडिया में। 1999 में हमारा पहला स्टोर इंडिया में खुला था चेन्नई में, वहाँ से हम आज 117 स्टोर्स पे पहुँच गए हैं। तो लाइफस्टाइल की जो जगह है वो अलग है। तो कंपटीशन तो बढ़ रहा है, पर लाइफस्टाइल की जगह अलग है, यूनिक है, और लाइफस्टाइल भी ग्रो कर रहा है। हमारे कंज्यूमर्स हमारे पास आ रहे हैं, न्यू कंज्यूमर्स हमारे पास आ रहे हैं, तो ग्रोथ है। और अभी फैशन मार्केट जो इंडिया में है वो इतनी स्पीड से ग्रो कर रहा है कि सबके लिए जगह है यहाँ पे। हमारे लोगों की ज़्यादातर मेंटालिटी होती है जितना सस्ता मिले उतना अच्छा, तो प्राइस वाइज कैसा है? वैसे ये बात सही नहीं है। कंज्यूमर्स हर तरह के होते हैं। मतलब कुछ लोग बहुत सस्ते पे ज़्यादा ध्यान देते हैं कि उनको प्राइस पे ही देखना है। अलग जो बाकी लोग हैं उनको हाई फैशन चाहिए, उनको वो थोड़ा अपना वॉलेट खोल के पे करने को तैयार नहीं होते। तो हर टाइप के कंज्यूमर्स हैं। लाइफस्टाइल में दोनों चीज़ें मिलती है। तो हमारे पास बहुत वाइड रेंज है प्राइसेस की। तो आपको हाई क्वालिटी गारमेंट्स मिलेंगे, कुछ जो ज़्यादा अफोर्डेबल है, कुछ बहुत प्रीमियम इंटरनेशनल ब्रांड्स के भी गारमेंट्स हैं, तो दोनों मिलेंगे।